यशोदनंदन व्रज जनरंजन यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे जय जय विठ्ठल जय हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल 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 हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे जय प्रभुपदा 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 जय प्रभुपदा जय गौर हरि
बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल हरिनाम संकीर्तन की शील प्रभुपाद की निताय गौर प्रेमानंदी। ये जो प्रवचन है युवनाथ द्वारा ये होगा मराठी भाषा में। ये लेक्चर का हिंदी अनुवाद FM 104 पे होने वाला है, तो BBC बस तक बाकी मत इसको हिंदी में सुनना है। कृपा करके पीछे जो ग्रुप है वधू पक्ष का वहाँ पे बैठ सकते हैं। नहीं मागं पर नाव जाणार त्यांनी दिलं मला आवडत नाही हरे कृष्णा। आवाज येतो का शेवटपर्यंत? शेवटी लोकांनी हात वर कर, जाऊ समोरच्यांना येतोय, पाठीमागे येतोय सगळ्यांना? हरे कृष्णा। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकाय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान् सगणा ललिता श्री विशाखान्वितंश्च। नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यधीशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। पंढरपूर यात्रेला चाललेल्या सर्व हरिभक्तांच्या सेवेसाठी मला संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार। तुकाराम महाराजांचे पूर्वज यांच्याबद्दल तुकाराम महाराज सांगतात की ते ज्यावेळेला पंढरीची वारी करत असत, याचं वर्णन तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये करतात की पंढरीची वारी घरची मिरासी। मिरासी म्हणजे ही परंपरा जी आहे हीच आमचं ऐश्वर्य आहे। पंढरपूरची वारी ही माझ्या घरचं किंवा माझ्या पूर्वजांचं ऐश्वर्य आहे। आणि हे ऐश्वर्य त्यांना कसं प्राप्त झालं याचं वर्णन करताना म्हणतात की विश्वंभर मूळ पुरुष। हे तुकाराम महाराजांच्या अगोदर 7 पिढ्या ते विश्वंभर नावाचे मूळ पुरुष जे आहेत तिकडनं त्यांची परंपरा जी आहे म्हणजे तुकाराम महाराजांच्या घराची विठ्ठल भक्तीची परंपरा जी आहे हे सुरू झाली असं तुकाराम महाराज वर्णन करतात। आपण देहूला कधी गेला तर तुकाराम महाराजांचं घर जिथे आहे, जिथं जन्मस्थान, त्याच्याच बाजूला विश्वंभर बुवांचे पण मंदिर आहे। तर ते मूळ पुरुष आहेत। तर ते ज्या वेळेला लहान होते आणि वयामध्ये ज्यावेळेला आले त्यांची आई अमाई तिने सांगितलं की
आमचं सगळं ऐश्वर जे आहे हे पंढरपूरचा विठ्ठल आहे आणि त्याच्या चरणाशी आपण ज्या वेळेला राहतो तेच आपलं खरं ऐश्वर. बाकी घरची जी संपत्ती आहे, गाई पशु किंवा घर जमीन जुमला, हे सगळं जे आहे हे ऐश्वर नाहीये. आपलं खरं जे ऐश्वर आहे हे पांडुरंगाचे चरण हे आपलं ऐश्वर आहे. आणि म्हणून तू पंढरपूरला जा, पांडुरंगाचं दर्शन घे आणि त्यांची कृपा, त्यांचा आशीर्वाद घेऊन ये. म्हणून लहान वयातच जवळजवळ 15 वर्षाचे असताना त्यांच्या आईने त्यांना हा उपदेश केला की तू पांडुरंगाच्या भेटीला जा. आणि म्हणून त्या वयात ते ज्यावेळेला देहूहून निघाले आणि बाहेर ज्यावेळेला गावच्या वेशीकडे आले, तिथे त्यांनी पाहिलं की आपल्यासारखे अनेक लोक, त्याच्यामध्ये अबाल वृद्ध, म्हणजे अगदी वृद्धापासून ते लहान बालकापर्यंत सर्वच जण चालत पंढरपूरला चाललेले आहेत. विठ्ठल नामाचा गजर, हरिकीर्तनाचा गजर करत, हातामध्ये भगवे दिंडी पताका आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये सगळेजण कीर्तन करत 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 पंढरपूरला जात आहेत. तर असे सगळेजण चालत पंढरपूरला निघालेले आहेत. कीर्तन करत करत ते एकादशीच्या दिवशी पंढरपूरला येतात. पंढरपूरला आल्यानंतर प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर हे विश्वंभर त्यांचं हृदय इतकं भरून येतं की पुन्हा त्यांना परत जावंसारखं वाटत नाही. आणि म्हणून ते तिथेच एका कोपऱ्यामध्ये उभारतात आणि पांडुरंगाचं दर्शन घेतच राहतात. त्यांना कळलं की हे विठोबाचं दर्शन प्राप्त झाल्यानंतर या जगामध्ये दुसरं कुठलं सुख किंवा दुसरं काही दर्शन घेण्यासारखं नाही. आणि म्हणून आता कोठे धावे तुझे मन, तुझे चरण देखील या, तुकाराम महाराजांचा अभंग आहे की एकदा तुमचे जे चरण जर दर्शन झालं किंवा भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन जर झालं तर आपलं मन जे आहे हे कुठे दुसरीकडे जाता कामा नये. ते खरं दर्शन. नाहीतर दर्शन लोक घेतात आणि दर्शन झाल्या बाहेर आल्यानंतर खेळणं कुठे मिळतंय, नंतर कपडे कुठे मिळतात आणि दागिने कुठे चांगले मिळतात, लहान मुलाला खेळणी कुठली घेऊन जाऊ. तर हे यात्रा किंवा धाम दर्शन नाही. धाम म्हणजे पांडुरंगाला हृदयामध्ये धारण करणे, की ज्या योगे इतर सर्व लालसा किंवा इतर ठिकाणचं जे काही आपल्या मनामध्ये भावना इच्छा आहे त्या सगळ्या तृप्त झाल्या पाहिजेत. आणि असं दर्शन हे घेतात विश्वंभर. आणि कोपऱ्यामध्ये उभारलेले आहेत आणि बाकी सगळे दर्शन घेऊन पुढे जात आहेत, पण त्यांना तिथं हलवत नाही. आणि नंतर ज्यावेळेला जायची वेळ होते परत, तिथनं त्यांचे पाय हलत नाहीत. त्यांचे डोळे भगवंताचा सुंदर दर्शन सोडून त्यांना जायला त्यांची इच्छा होत नाही. कानानं हरिनाम कीर्तन त्यांच्या श्रवणामध्ये येत असते, त्यामुळे तेही सोडून त्यांना जायची इच्छा होत नाही. आणि असे म्हणून ते एक दिवस राहतात, त्याच्यानंतर दुसरा दिवस जातो, तिसरा दिवस जातो. आलेले सगळे गावकरी परत गेले तरी हा लहान मुलाला तिथं पांडुरंगाची इतकी ओढ लागलेली आहे की त्यांना सोडवत नाही. तर 5 दिवस झाल्यानंतर 5व्या दिवशी विठ्ठल त्यांच्याकडे प्रत्यक्ष बोलतात आणि त्याला म्हणतात की अरे, मी तर सर्व चराचरामध्ये आहे आणि तू माझं दर्शन जिथं पाहिजे तिथं घेऊ शकशील. आणि म्हणून तू तुझ्या घरी जा आणि तू मला चराचरामध्ये पहा. सर्वत्र माझी व्याप्ती आहे, मी सर्व ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून तू माझं दर्शन सगळ्या ठिकाणी घे. तर विश्वंभर जरी लहान असला तर म्हणाले की ठीक आहे, तुम्ही सर्व चराचरामध्ये आहात, पण तुम्ही चराचरामध्ये कसे आहात हे बघण्यासाठी मला तुमच्या समोर राहिलं पाहिजे. याच्यामध्ये फार मोठा तात्विक किंवा सिद्धांतिक विषय आहे की सगळे लोक म्हणतात की भगवंत चराचरामध्ये आहे, भगवंत सर्वत्र आहे, परंतु तो भगवंत कोण आहे हेच माहिती नाही. तर भगवंत कोण आहे हेच जर माहिती नसेल तर आम्ही त्याला चराचरामध्ये कसं बघणार, प्रत्येक वस्तूमध्ये कसं बघणार.
म्हणून प्रत्यक्ष भगवंत कोण आहेत हे त्याचं सगुण रूप सच्चिदानंद स्वरूप हे प्रथम आपल्या हृदयामध्ये धारण करायला शिकलं पाहिजे, त्यांची सेवा करायला शिकलं पाहिजे, त्यांच्याकडनं त्यांची सेवा करत करत त्यांच्यावरती आपलं प्रेम वाढलं पाहिजे आणि मग आपण ते विठ्ठल सगळ्यांच्या हृदयामध्ये पाहू शकतो. आपल्याला देव कोण आहे, भगवंत कोण आहे हे सुद्धा माहिती नाही आणि आपण प्रत्येकाच्या हृदयामध्ये किंवा प्रत्यक्ष प्राणीमात्रामध्ये प्रत्यक्ष चराचरामध्ये त्याला पाहायचा प्रयत्न केला तर आपल्याला कळणार पण नाही. आणि म्हणून बहुतेक लोक भ्रमित झालेले आहेत की त्यांना माहिती आहे की देव सगळीकडे आहे, पण तो कसा बघावा किंवा कोण आहे हेच माहिती नाही. तर विश्वंभर म्हणतात की ठीक आहे, तू सगळ्या चराचरामध्ये आहेस, पण प्रत्यक्ष तुझं स्वरूप जे आहे हे माझ्या हृदयामध्ये मी साठवल्यानंतर मी तुला सगळ्या ठिकाणी पाहू शकेन. आणि म्हणून ही जी भक्ती आहे, ही भक्तीचं उद्देश काय आहे की त्या भगवंताची सेवा करणं, त्या भगवंताला हृदयामध्ये धारण करणं. अर्थात प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहेत, परंतु आपण त्यांना विसरलेलो आहे. आणि म्हणून हरिभक्ती किंवा हरिनाम, हरिकथा, हरिभक्तांचा संघ या सर्व मार्गाने त्याचं पुनरुज्जीवन करणे म्हणजे भगवंता जिथे आहेत त्याला पाहायला शिकणे हे हरिभक्ती जी आहे यामुळे प्राप्त होतं. आणि म्हणून विश्वंभर तिथे 5 दिवस राहिले आणि मग त्याने विश्वंभराने सांगितले की हे अद्वैत तत्वज्ञान मला सांगू नका, कारण ह्या अद्वैताची मला अजिबात आवड नाही आणि मला तुम्हाला सगुण रूपामध्ये या प्रत्यक्ष तुम्ही सच्चिदानंद स्वरूपामध्ये माझ्यासमोर उभे आहात, तर त्या स्थितीमध्ये मला तुम्हाला बघण्याची इच्छा आहे. मला इतर कुठलेही तुमचं रूप त्याच्यामध्ये मला रस नाही. आणि मग पांडुरंगाने त्याला सांगितलं की तुझी जी भक्ती जी आहे ही इतकी श्रेष्ठ भक्ती आहे, म्हणून या कलियुगातलं रहस्य मी तुला सांगतो की माझ्या नावामध्येच माझं अस्तित्व आहे कलियुगामध्ये. त्यामुळे तू जिथे राहशील तिथे माझ्या नावाचा जप कर आणि त्या नावाचा जप ज्या वेळेला तू करशील त्या माध्यमातून मी तुला कायम तुझ्या सहवासामध्ये असेल. आणि म्हणून कलियुगामध्ये हरिनाम जे आहे हेच भगवंताचं स्वरूप आहे आणि जो हरिनाम जप करतो तसं तसं त्याला भगवंताचं स्वरूप प्रकट होतं. आणि म्हणून कलियुगाचं साधन हरिनाम हे सर्व शास्त्रांनी संमत केलेलं असं ज्ञान आहे. आणि म्हणून त्या हरिनामाचा जप जसा जसा आपण करू तशी तसे आपलं भगवंतावरती प्रेम किंवा भगवंताचे अस्तित्व आणि भगवंत कोण आहेत, कसे आहेत, कुठे राहतात, त्यांचा आणि आपला संबंध काय या सगळ्याबद्दल आपल्याला जाणीव होते. आणि म्हणून भगवंत सच्चिदानंद आहेत हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर असे विश्वंभर 5 दिवस त्यांनी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर भगवंतांची आज्ञा झाली की आता तू देहूमध्ये जा परत आणि तुझी भक्ती जी आहे ती चालू ठेव आणि तुझ्या प्रत्यक्ष व्यवहारावरून तू सगळ्यांना प्रचार कर की भगवंताची भक्ती कशी करावी. आणि म्हणून विश्वंभर पुन्हा देहूवरनं घरी आले. पण त्यांचं मन इतकं आकर्षित झालं भगवंतावरती की दर एकादशीला देहूवरून जवळजवळ 250 किलोमीटर अंतर ते चालत जात असत. तुम्ही फक्त एका एकादशी चाललेले आहात, ते पण 20 दिवस लागून. तर विश्वंभर कसे जायचे तर अष्टमीला निघायचे देहूवरून, नवमी दशमी चालायचे आणि दशमीच्या रात्री पंढरपूरमध्ये हजर व्हायचे आणि 11 एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस पंढरपूरमध्ये राहायचे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकादशी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सकाळी निघायचे आणि त्यानंतर जवळजवळ अमावस्या किंवा पौर्णिमेच्या अगोदर देहूमध्ये पोहोचायचे. म्हणजे 8 दिवस कायम चालायचे. आज आपल्या दिंडीमध्ये आपण कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 25 ते 28 किलोमीटर चालतो. पण विचार करा, सतत फक्त संध्याकाळ होईपर्यंत चालतच राहायचं आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर केवळ हरिनाम, हरिकथा आणि त्या दिवशी रात्री जागरण. तर ही जी भक्ती आहे ही विश्वंभरने आयुष्यभर केली. दर एकादशीला ते देहूवरनं पंढरपूरला येत असत. तर अशी भक्ती केल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन इतकं त्याच्यासाठी त्यांना परत गेले की पुन्हा पुढे कधी जायचं याचं प्लॅनिंग, याची तयारी करत असत. तर अशी भक्ती केली, परंतु ज्या वेळेला त्यांचं शरीर थकलं, वयोवृद्ध झाले, त्यावेळेला
त्यांना शरीराने जाता येईना, पायाने चालता येईना, इच्छा भरपूर होती, परंतु ती प्रत्यक्षामध्ये उतरण्याची त्यांची शारीरिक क्षमता नव्हती. आणि म्हणून ते विरह भावनेमध्ये अक्षरशः रात्रंदिवस रडत असत की काय पांडुरंगा, अशी माझी अवस्था आहे की माझी खूप इच्छा यायची, परंतु मी येऊ शकत नाही, माझे हातपाय चालू शकत नाहीत, आणि इतकं लांब चालणं आता मला शक्य होत नाही. त्यामुळे विरह व्हायचा आणि पांडुरंगाचं स्मरण करत 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 त्यांच्या डोळ्यामध्ये कायम अश्रू असायचे. अशा अवस्थेमध्ये त्यांनी अनेक एकादशा वयाच्या उतारव्यामध्ये भगवंताचं स्मरण केलं. दर एकादशीला त्यांना वाईट वाटायचं, आठवण यायची की कसं मी चालत जात होतो, कसं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, कसं चंद्रभागेमध्ये स्नान करत होतो, कसं मी सगळ्या हरिभक्तांच्या संगतीमध्ये कीर्तन करत होतो, कथा ऐकत होतो. या आठवणीने त्यांचं मन भरून यायचं. आणि असे अनेक एकादशा ते जाऊ शकले नाहीत. त्यानंतर एका एकादशीला तर त्यांना अतिशय असा विरह भावना झाली आणि ते पांडुरंगासमोर रडू लागले असे. आणि त्याचं करता करताच त्यांना झोप लागली. आणि त्या झोपेमध्ये त्यांना असं एक स्वप्न पडलं की हे विश्वंभर, तुझी शारीरिक क्षमता नाही आहे, पण तुझ्या अंतःकरणातील भक्ती जी आहे ही अजूनही तशीच आहे, किंवा पूर्वी होती त्याच्यापेक्षाही जास्त प्रबळ आहे. आणि त्या भक्तीला पाहून तू जर माझ्याकडे येत नसेल तर मीच तुझ्याकडे येईन. आणि म्हणून भगवंताचं भक्तवत्सल म्हटलेलं आहे भगवंताना, की काही काही लोक प्रश्न विचारतात की प्रभूजी, आम्ही म्हातारे होणार, त्यावेळेला आम्ही काय करू शकणार नाही, समजा कोमामध्ये गेलो तर काय होईल. तर हे उदाहरण चांगलं आहे. तुम्ही कशाही आयुष्यभर जर भक्ती केली आणि तुम्ही जर मृत्यू समयी भगवंताचं चिंतन करू शकत नसाल तर भगवंत तुमचं चिंतन करतायत हे निश्चित आहे. आणि म्हणून तरुण वयापासूनच कौमार्य आचरत प्राज्ञो, लहान मुलं सुंदर इथं बसलेले आहेत, तेजस्वी, तर ह्या वयापासूनच आपल्याला भक्ती शिकली पाहिजे किंवा भक्ती केली पाहिजे. तर याचं कारण का, की मृत्यूच्या वेळेला आपल्याला माहिती नाही आपली अवस्था कशी असेल. आपल्याला भगवंताचं नाम घ्यायला सांगितलेलं आहे की अंते नारायण स्मृती, पण ती स्मृती, ती भगवंताची आठवण यायला आपली शारीरिक स्थिती तरी पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे आपलं वय झाल्यानंतर मन ताब्यामध्ये राहत नाही, शरीर ताब्यामध्ये राहत नाही, विचार ताब्यामध्ये राहत नाहीत, आणि कधी कधी स्मृतिभ्रंश सुद्धा होऊ शकतो. असे काही भक्त आहेत की त्यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे, पण एक गोष्ट लक्षात आहे, त्यांच्या हरे कृष्ण लक्षात आहे. कारण का, दररोज 16 माळा जप केल्या. आणि म्हणून भगवंताला जरी आपण शारीरिक रूपया विसरलो तरी भगवंत आपल्याला विसरत नाही. आणि म्हणून विश्वंभरला भगवंताने सांगितलं की हे विश्वंभर, तू जर माझ्याकडे येत नसेल तर मी तुझ्याकडे येतो. आणि म्हणून त्याला सांगितलं की उद्या सकाळी उठल्यानंतर तू तुझ्या अंगणामध्ये असलेल्या जे आमराई आहे त्या आमराईमध्ये तू जा आणि तिथे मी तुझ्यासाठी आलेलो आहे. आणि हे स्वप्न सकाळी उठल्यानंतर ते आपल्या गावातल्या लोकांना, वैष्णवांना सांगतात. आणि त्यांना घेऊन हातामध्ये खुरप, कुदळ, फावडा हे सगळे साधनं घेऊन ते त्या आमराईमध्ये येतात. तर सुंदर अशी आमराई. तर अशा त्या आमराईमध्ये आल्यानंतर ते बघतात की तुळशीचं अंगण आहे, इथं तुळशी वृंदावन आहे, अनेक तुळशीची झाडं आहेत, तिथं सुंदर असा वास येतोय. अगुरूचा वास आहे, बुक्याचा वास आहे, त्यानंतर चंदनाचा वास आहे, आणि त्याचप्रमाणे तुळशीचा वास येतोय. आणि मग विश्वंभराच्या हृदयामध्ये प्रेरणा होते की इथेच हे जे माझे विठ्ठल रुक्मिणी आहेत, हे विठ्ठल माझे इथेच अवतीर्ण झालेले आहेत. आता ज्यावेळेला हे सगळं आपल्या त्या वैष्णवांना सांगतात तर काही लोक कुठलीही गोष्ट भक्ती करताना त्या भक्तांची निंदाही होणारच. तर तसे निंदक त्यावेळेलाही असतात. मतलब की असं कसं शक्य आहे की पंढरपूर पांडुरंग तिथनं सोडून तो कशासाठी इथे एका म्हाताऱ्यासाठी इकडे या गावामध्ये येईल. ते काय स्वप्न पडलंय, म्हातारपणामध्ये भरपूर स्वप्न पडत असतात आणि सगळेच स्वप्न काय खरं होत नाहीत, असे त्याची निंदा पण करतात. पण त्याचबरोबर म्हणतात की हातच्या काकणाला आरशा कसाला, बघूया ना जाऊन, सांगतोय ना, जायला काय हरकत आहे. आणि म्हणून असे सगळे काही लोक तिथे काही निंदा करतात, काही स्तुती करणारे असतात. का रे विश्वंभर, आयुष्यभर त्यांनी भगवंताची सेवा केलेली आहे, का नाही येणार त्यासाठी पांडुरंग. भगवंत तर जिथे भक्त आहे तिथे धावतात,
का नाही येणार? तर तसे दोन्ही विचारांचे, कोणी निंदा करणारे, कोणी स्तुती करणारे, तर असे सगळे लोक तिथे येतात आणि विश्वंभर आणि त्यांचे काही जे इतर हरिभक्त जे आहेत हे सगळे मिळून त्या कुऱ्हाडीने, फावड्याने, खुरप्याने त्या जमिनी खणायला लागतात. आणि जसं ते जमीन खणायला लागतात तसं आकाशवाणी होते की हे विश्वंभर, तो जमीन खणून मला बाहेर काढू नको, तुझ्या हाताने जमीन खोर, आणि जसं जसं तू हाताने जमीन खोरशील तसं तसं मी तुला प्रगट होईल. आणि म्हणून ते आपली सगळी आणलेली साधनं, हत्यारे बाजूला ठेवतात आणि दोन्ही हाताने आपल्या बोटाने ती जमीन कुरतडायला लागतात. आणि जसं जसं केल्यानंतर त्यांना पहिले दिसतेची शिवजीची पिंडी, आणि मग ते आणखी करून गेल्यानंतर मग त्याला प्रत्यक्ष विठ्ठल दिसतात. कारण विठ्ठलाच्या डोक्यावरती आहे ही शिवजी आहे. त्याची कथा मी पुढच्या वेळेला सांगेन, आता नाही सांगणार. तर पहिल्यांदा असं काही लोकांना कळत नाही की विठ्ठलाचा टोप जो आहे एवढा मोठा का आहे. लोकांना वाटतं काय सगळं कृष्ण जो आहे चांगला फेटा वगैरे बांधलेला असतो, हे जर कृष्ण असतील तर त्यांचा टोप एवढा मोठा का, त्याला फार मोठी कथा आहे. तर पुढच्या वेळेला मी जिथे भेटाईन कदाचित बारामतीला, तिथे ही कथा सांगेन पांडुरंग कोण आहे. तर ते टोप बघितला, त्याच्यावरती शिवजी बघितल्यानंतर ते पुढे खणत गेले आणि त्यानंतर त्यांनी पाहिला की हे विठ्ठल आहे. आणि म्हणून त्यांनी विठ्ठल बघितले तर त्याच्या बाजूलाच रुक्मिणी पण होती. आणि म्हणून हे विठ्ठल रुक्मिणी त्यांनी काढले जमिनीतनं, आणि जे निंदा करणारे होते तेही त्यावेळेला भक्त झाले. आणि किती महान विश्वंभर आहे की ह्याच्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग भगवान विठ्ठल कृष्ण स्वयं या देहूमध्ये आलेले आहेत. आणि म्हणून त्या दोन्ही मूर्ती त्या घेतल्या आणि खाली इंद्रायणीमध्ये जाऊन स्वच्छ धुतल्या आणि त्यानंतर त्याला पंचामृताने स्नान केलं, त्यानंतर अभिषेक वगैरे घातला आणि 5 दिवस असा मोठा उत्सव साजरा केला, ते अवतीर्ण झालेले आहेत म्हणून. आणि त्याच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आज तुम्ही देहूमध्ये पाहतात. तर आपल्या घराच्या अंगणामध्ये या मूर्ती त्यांनी बसवल्या. आज तुम्ही देहूमध्ये जे कोणी आले ते देहूचं जन्मस्थान जे आहे आणि मंदिर, एवढा मोठा वाडा तुकाराम महाराजांचा पूर्वजांचा होता. म्हणजे विश्वंभराचं घर, त्याच्या बाजूला तुकाराम महाराजांचं जे घर आहे तिथपासून ते अगदी इकडे प्रवेशद्वार मंदिराचं जे आहे एवढा मोठा वाडा होता तुकाराम महाराजांच्या काळामध्ये. आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 75 लाख सुवर्ण मुद्रा होतं 16व्या शतकामध्ये. आज टाटा बिर्लाचं अंबानीचं पण तेवढं नाही. वार्षिक उत्पन्न एवढे प्रचंड संपत्ती होती. परंतु मिराशी कुठली होती? विठ्ठल भक्ती. ही संपत्ती ही त्यांच्याबरोबर त्यांना कधी अभिमान नव्हता. हे सगळं जे होतं हे त्यांनी भगवंताच्या सेवेमध्ये लावलं होतं. म्हणून विश्वंभरने हे सगळं आल्यानंतर तर भगवंताचे भक्त जे असतात, जेव्हा त्यांना भगवंताची प्राप्ती होते किंवा भगवंताच्या भक्तीची प्राप्ती होते, त्यावेळेला ती गोष्ट स्वतःकडे ते ठेवून घेत नाहीत. असा कुठलाही अलंकार, सोन्याचा किंवा चांदी किंवा नवीन कपडे ज्या वेळेला आपण घालतो त्यावेळेला इच्छा काय होते की सगळ्यांना दाखवावं, सगळ्यांच्याकडनं कौतुक करून घ्यावं, म्हणून ती जास्त आपण घालून जातो, सगळेजण किती चांगलं म्हणतील. त्याचप्रमाणे भक्ती पण आहे. भक्ती जी आहे ज्यावेळेला आपण करतो त्या भक्ताला असं कधीच वाटत नाही की हे फक्त माझ्यासाठी आहे. तो जाऊन दुसऱ्याला त्याच्याबद्दल प्रचार करणारच, कारण त्याला कळतं की अरे ही अशी गोष्ट आहे की सगळ्यांच्यासाठी आहे, की ज्याच्यामुळे सगळ्यांच्या मनुष्य जन्माचा उद्धार होऊ शकतो. आणि म्हणून भक्ती ज्यावेळेला हरिनाम जप करण्याचे महत्व किंवा हरिनाम जप करण्याची जी आपल्याला पद्धत कळते, ही ज्यावेळेला आपण जप करायला लागतो त्यावेळेला स्वतः करता आपण करत नाही, ती इतकं याच्यामध्ये मन प्रसन्न होतं, भगवंताच्या सेवेमध्ये आपण लागतो. आणि म्हणून कुठलाही भक्त जो आहे तर हरिनाम, हरिकथा किंवा भगवत दर्शन जे आहे हे सगळ्यांना देण्यासाठी प्रयत्न करतो. हा स्वार्थी असू शकत नाही. भगवंताचा वैष्णव जो आहे, विष्णूचा भक्त, हा स्वार्थी कधीच नसतो. जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हे जे आहे हे भगवत भक्तीबद्दल म्हटलेलं आहे, इतर गोष्टीबद्दल नाही. काही काही लोक हा अभंग सगळीकडे वापरतात. तर कशासाठी आहे? जे जे आपणाशी ठावे म्हणजे भक्तीबद्दल, सिनेमाच्या किंवा इतर गोष्टीबद्दल नव्हे. जे जे आपणाशी ठावे हरिकथा किंवा हरिभक्ती, हरिनाम संकीर्तन, हे जे आहे ते ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. कारण आपण सगळेजण अज्ञानामध्ये आहोत, तर सगळ्यांना शहाणं करावं. कशामध्ये? भगवत भक्तीमध्ये. आणि म्हणून
विश्वंभर जो आहे, ही जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, जरी त्याच्यासाठी विठ्ठल रुक्मिणी तिथं आले, परंतु त्यांनी स्वार्थ ठेवला नाही. यांच्या सगळ्यांच्या दर्शनासाठी त्यांनी आपल्या घराच्या अंगणामध्ये आलं की तिथे येऊन पंचक्रोशीमधील सगळे भक्त त्याचं तिथं दर्शन घ्यायचे. दररोज संध्याकाळी उत्सव, दररोज सकाळी उत्सव, सकाळ संध्याकाळ दररोज उत्सव असायचा. हजारो ब्राह्मण, साधू, संत आणि जे इतर लोक यायचे, त्यांना सगळ्यांना प्रसाद, सगळ्यांना त्याचं दर्शन द्यायचं. इतकं विश्वंभरने त्याच्या विठ्ठल रुक्मिणी तिथे सेवा केली आणि आजही त्या परंपरेमध्ये, त्या घराण्यामध्ये ती सेवा चाललेली आहे. तर तुम्ही जे देहूला विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेता ते असे विश्वंभरसाठी अवतीर्ण झालेले आहेत. आणि विश्वंभर त्यांची सेवा करता करता त्यांनाही हे शरीर सोडायची वेळ आली आणि म्हणून ते पांडुरंगासमोर होतात. त्यांचे चिंतन काय की माझ्या, जसं प्रत्येकाचं चिंतन असते, एवढी मोठी ज्या वेळेला संपत्ती असते किंवा संपदा असते, ऐश्वर्य असते, त्यांची चिंता काय असते की माझ्या नंतर याची काळजी कोण घेणार, मी गेल्यानंतर हे सगळं कोण सांभाळणार, माझा कारखाना, माझं सगळं जे काही व्यवसाय आहे, बिझनेस आहे, कोण सांभाळणार. तर भगवंताच्या भक्ताची काळजी काय, माझ्यानंतर विठ्ठलाची सेवा कोण करणार. आणि म्हणून ती काळजी ते विठ्ठलासमोर प्रकट करतात की भगवंता, आता माझी जायची वेळ झाली, पण मला काळजी आहे की तुम्ही माझ्यासाठी आलात, परंतु आता तुमची काळजी कोण करणार, मी नाही आहे. तर भगवंत त्याला वचन देतात, तू त्याची काळजी करू नकोस, मी तुझ्या पिढीमध्ये येणाऱ्या सगळ्या भक्तांच्याकडनं मी त्यांच्याकडनं सेवा करून घेईल तुझी इच्छा म्हणून. आणि म्हणून तू चिंतन करू नकोस, तू आयुष्यभर माझी भक्ती केलीस आणि तुला माझं दर्शन तुला मिळालं आणि माझी सेवा तू प्रत्यक्ष केलीस, त्यामुळे तुझ्या पिढीमध्ये येणाऱ्या सगळ्यांना ही संधी प्राप्त होईल. एवढंच नव्हे, जो म्हणून माझं दर्शन घ्यायला येईल त्याला प्रत्यक्ष पांडुरंगाचं म्हणजे विठ्ठलाचं पंढरपूरमध्ये दर्शन घेतल्याचं भाग्य मिळेल किंवा त्याला ते पुण्य प्राप्त होईल. आणि म्हणून जे एकादशीला पंढरपूरला जाऊ शकत नाहीत असे सगळे लोक एकादशीला देहूमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. तर हे वचन त्यांनी विश्वंभरला दिलं आणि विश्वंभरला सांगितलं, एवढंच नव्हे, तुझ्यापासून 7व्या पिढीमध्ये असा एक महान वैष्णव जन्माला येईल, अवतीर्ण होईल की जो माझ्या नामाचा आणि माझ्या लीलांचा, कथांचा सर्व जगामध्ये आपल्या अभंगाने प्रचार करेल, आपल्या लिखाणाने प्रचार करेल. आणि ते 7व्या पिढीतले भक्त म्हणजे संत तुकाराम. तर हे विश्वंभर तिथं आता भगवंतानी वचन दिलं आणि वचन दिल्यानंतर मग त्यांचं काही दिवसामध्ये त्यांनी देहत्याग केला आणि त्यांची पत्नी आमाई, आणि त्यावेळेला त्यांना 2 मुलं होते, हरी आणि मुकुंद. आणि दोघांची त्या वयात, त्यावेळेला त्या कालमानानुसार दोघांची लग्न झाली होती. पण दोघंही हरी आणि मुकुंद हे भगवंताच्या भक्तीमध्ये तेवढे दृढ नव्हते तेवढे त्यांचे पिताजी होते. एवढं ऐश्वर्य घरामध्ये असताना सुद्धा त्यांना इच्छा झाली की पुण्यामध्ये जाऊन बादशाच्या सैन्यामध्ये नोकरी करावी. एवढं सगळं घरचं ऐश्वर्य असताना पांडुरंग तर आहेच, पैसे पण आहेत. वडिलांचा त्यांचा 2 व्यवसाय होते, एक म्हणजे धान्याचं दुकान आणि दुसरं म्हणजे सावकारी. तर सावकारी आणि धान्याच्या दुकानात येणारा किती पैसा आहे, 75 लाख दरवर्षाची उत्पन्न होतं. तर एवढं सोडून त्यांना पुण्यामध्ये बादशाच्या सैन्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा झाली. तर त्याने आईला सांगितलं, आमाईला, की आई, इथे राहिलं, छोटंसं गाव आहे देहू, इथे काय आम्हाला मान मिळणार, प्रतिष्ठा मिळणार, पैसा आहे ठीक आहे, पण मान प्रतिष्ठा ही जी आहे ही पांडुरंगाच्या चरणी जाऊन काय मान प्रतिष्ठा मिळणार आहे. इथं छोटंसं गाव आहे, ते कोण ओळखत पण नाही, येतात सगळे लोक दर्शन घेतात पांडुरंगाचं. तर आम्हाला थोडं मान प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी जवळच शहरामध्ये जाऊन नोकरी करायची आहे. आम्ही म्हणते, काय दळभद्री विचार तुझ्या मनामध्ये आले, तुझ्या वडिलांच्यासाठी इथे प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी आले आणि त्याही एवढं ऐश्वर्य, आपल्या घरची मिरासी, आपलं घरचं ऐश्वर्य हे पांडुरंग आहे आणि त्याची सेवा सोडून तुम्हाला दुसरीकडे जायची बुद्धी होते तरी कशी. पण काय आहे, तरुण मुलांसमोर काय बोलता येत नाही. तर असे
कारण तरुण मुलाचं मन थोडं बहकलेलं असतं, त्यांना काय करतोय कळत नाही. तर असं हे काय आत्ताच कलियुगाचं नाही आहे, पूर्वीपासूनच आहे. तर त्या मुलांचा बुद्धी बहकलेली भडकलेली त्यावेळेला त्यांची इच्छा अशी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करायची. कारण काय आहे की भौतिक जगाचा एक गुण आहे, आपल्याकडे आहे त्याची किंमत नाही, आपल्याकडे जे नाही आहे त्याच्यापुढे मागे आपण धावत जातो. आणि मग काय होतं, धड हेही नाही आणि धड तेही नाही, आणि दोन्हीच आपल्याला प्राप्त होत नाही. तर आपल्याकडे आहे काय, जन्मताच भगवंताने आपल्याला भक्ती दिलेली आहे, ती सोडून आपण सगळं काही पाहायला जातो, तर तेही मिळत नाही, तेही सोडून जावं लागतं. आणि आयुष्य ज्याच्यासाठी भगवंताने दिलं तेही प्राप्त होत नाही, म्हणजे पुरा आपला मनुष्य जन्म वाया गेला. म्हणून लहानपणापासूनच हे शिक्षण आपल्याला मिळालं तर आपल्याला या हरिनामाचं, हरिभक्तीचं आपल्याला महत्व कळतं. तर हे दोन्ही बघितलेलं आहे, हरी आणि मुकुंद या दोघांनी पण. तरी पण त्यांची अशी इच्छा होते की इथे या गावामध्ये राहून आपल्याला काय ऐश्वर प्राप्त होणार नाही. मग आईला सांगतात की अरे तुम्ही गेलात त्यांची सेवा करणार कोण, म्हणतात की कोणतरी ब्राह्मण ठेवू, त्यांना पगार देऊ, पगारी पुजारी ठेवू. तर असं नाही की आम्हीच पूजा केली पाहिजे, ठीक आहे, वडिलांना वचन दिलेलं आहे, पांडुरंगाने सांगितलेलं आहे की आपल्या घराण्यातली, पण आम्ही नाही केलं तरी कोणी व्यवस्था करू. आणि म्हणून ते एखाद्या पुजाऱ्याला ती सेवा लावून पुण्यामध्ये बादशाहच्या नोकरीला जातात आणि सैन्यामध्ये मोठ्या पदावरती त्यांना नोकरी प्राप्त होते. आता आई जी आहे ही विधवा आहे, वैदिक संस्कृती पण आहे. स्त्री जी आहे ही पहिला आपल्या पित्याबरोबर, त्यानंतर आपल्या पतीबरोबर, आणि पती गेल्यानंतर आपल्या मुलांच्या बरोबर राहते. आणि म्हणून आम्हाही जरी तिची इच्छा नव्हती की तिला पांडुरंगाचं चरण सोडून जायची अजिबात इच्छा नव्हती, परंतु वैदिक संस्कृती या नीतीप्रमाणे तिला एकटेही राहायची तिची इच्छा नव्हती. आणि म्हणून पांडुरंगाकडे ती गेली आणि रडायला लागली की हे मला तुझे चरण सोडून जायचे नाहीत, परंतु माझी मुलं जर तिकडे जात असतील तर मी इथे राहू शकणार नाही. आणि म्हणून ती पांडुरंगाकडे रडायला लागली आणि म्हणाली की मला क्षमा कर, माझी इच्छा नाहीये तुला सोडून जायची, परंतु प्रसंगच असा आहे की मला जावं लागणार. आणि म्हणून अमाई जी आहे ही पण तिच्याबरोबर निघून गेली. आणि हे सगळेजण मुकुंद, हरी, त्यांची पत्नी आणि अमाई असे सगळेजण पुण्यामध्ये राहायला लागले, इथे नोकरी करू लागले. मग त्यावेळेला पांडुरंग जे आहेत, त्या पांडुरंगाने अमाईच्या स्वप्नामध्ये सांगितले की अमाई तुम्ही हे बरं केलं नाही, तुझ्या पतीसाठी त्याच्या भक्ती बघून मी इथं आलो आणि त्याला मी वचन दिलेलं आहे की तू काळजी करू नकोस, मी तुझ्या परंपरेमध्ये येणाऱ्या, तुझ्या घराण्यामध्ये जे कोणी येतील त्या सगळ्यांच्याकडनं मी माझी सेवा करून घेईल. आणि माझं वचन तुम्ही मोडून इथे तुम्ही पुण्यामध्ये येऊन ज्या बादशाहची नोकरी करतात हे चांगलं नाहीये, ताबडतोब परत या. आणि मग अमाईने आपल्या हरी आणि मुकुंद या दोघांनाही सांगितलं की तुम्ही पांडुरंग माझ्या रात्री स्वप्नामध्ये आले आणि त्यांना आम्ही इथं आलेलं आवडलेलं नाही, आणि म्हणून आपण ताबडतोब पंढरपूरला ताबडतोब देहूला गेलं पाहिजे. तर मुलं म्हणतात की अगं देव सर्वत्रच आहे, देव सगळीकडेच आहे, असं नाही की फक्त देहूमध्येच विठ्ठल आहे, देव सगळीकडेच आहे, तो कुठेही असलं तरी त्याची आपण भक्ती करू शकतो. तरी पण आई म्हणते की नाही, सगळीकडे आहे मलाही मान्य आहे, परंतु जो देव सगळीकडे आहे तो पहिला देहूमध्ये आहे, आणि म्हणून त्याच्या सेवेसाठी मला गेलं पाहिजे. तर वादामध्ये तो विषय राहून जातो. पुन्हा एकदा पांडुरंग स्वप्नामध्ये येतात आणि पुन्हा सांगतात की परत या तुम्ही दोघंही, हे तुम्ही चांगले केलेलं नाही, माझी सेवा सोडून तुम्ही इथे आलेले आहात, हे चांगलं नाही. तर मुलं म्हणतात अरे काही आई तू म्हातारी झालेस आणि मनी वसे ते स्वप्नी दिसे, दिवसभर मनामध्ये तुझ्या विठ्ठलच आहे, त्यामुळे रात्री झोपेत पण विठ्ठलच येणार. तर हे असं काय नसतंय, सगळी स्वप्न काय खरं होत नसतात. आम्ही पण स्वप्नामध्ये सोन्याचा डोंगर पाहिला, आता कुठे आहे का सोन्याचा डोंगर? सगळ्या स्वप्नामध्ये आलेल्या गोष्टी सगळ्या खऱ्या नसतात. आणि म्हणून हे स्वप्न जे आहेत, मन जे आहे हे मनी वसे ते स्वप्नी दिसे, जे मनामध्ये आहे ते रात्री स्वप्नामध्ये येतं. तू दिवसभर विठ्ठलाचं चिंतन करते म्हणून रात्री तुझ्या मनामध्ये विठ्ठल येतात. म्हणून तुला पुणे सोडून जायची गरज नाही, इथं आहे ना विठ्ठल आहे, त्याचा फोटो आहे, त्याची पूजा कर, ते आणि हे दोन्ही विठ्ठल सारखेच आहेत. तर त्यावेळेला अमाई पुन्हा काही बोलू शकत नाही. तिसऱ्या वेळेला विठ्ठल अगदी रागावून येतात, म्हणाले की आज दुपारी मध्यान्ह प्रहर पर्यंत तुम्ही जर गेला नाही देहूला तर सगळ्यांचा, या गावाचा आणि त्याचबरोबर तुमच्या संसाराचा पण सगळा नाश होईल.
मी आत्ताच तुम्हाला काय करतोय की चेतावणी देतोय, तुम्ही परत देहूला जा आणि तिथे जाऊन तुम्ही त्या पांडुरंगाची सेवा करा. इथं जर राहिला तर तुमचं हित त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून पुन्हा ते आपल्या मुलांना सांगते. मुलं हसण्यावरती घेऊन जातात. असं कसं होणार, शक्य आहे का? बरं ठीक आहे, आज आमचा शेवटचा दिवस आहे, तर तू काय कर, चांगलं पंचपक्वान्न कर. आपण पंचपक्वान्न खाऊन धीरानं मृत्यूला समोर जाऊ. म्हणून असे प्रसाद घ्यायला ते बसलेले असतात. आणि त्यावेळेला दारावरती टक 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 आवाज येतो आणि हात असा अन्न घेऊन कशामध्ये तोंडामध्ये घालणार अशा अवस्थेमध्ये दरवाजावरती टकटक आवाज येतो. आणि जाऊन पाहतात तर बादशाचा निरोप आलेला असतो की सैन्याने आक्रमण केलेलं आहे. ज्या अवस्थेमध्ये आहात तशा अवस्थेमध्ये या. म्हणून ते हातामध्ये असलेला घास सुद्धा तोंडामध्ये ठेवू शकत नाहीत. तुकाराम महाराजांचा हा अतिशय सुंदर अभंग आहे याच्यावरती. ते म्हणतात की ही भौतिक जगातली परिस्थिती आहे की आपण समजतो की सगळं काही आपल्या नियंत्रणामध्ये आहे, पण काहीही आपल्या नियंत्रणामध्ये नाही. जोपर्यंत भगवंताची इच्छा आहे तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित आहे. हातात घेतलेला घास तोंडात जाईल की नाही एवढी सुद्धा शाश्वती या जगामध्ये नाही. एवढी सुद्धा शाश्वती जगामध्ये नाही. त्याला भागवत म्हणतं की पदम पदम यत विपदम न तेषाम, की या लोकांचं अगदी पंचपक्वान्न तयार आहे, हातामध्ये अन्न आहे, पण ते तोंडामध्ये गाऊन खाऊ शकत नाही. इतकी या जग जे आहे भगवत मध्ये सांगतात, भगवद्गीतेमध्ये अशाश्वतम, शाश्वता कशाचीच नाही आहे. तर इतकं हे अशाश्वत आहे. आणि म्हणून अशा जगामध्ये शाश्वत एकच गोष्ट आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण आणि आपला भगवंताचा संबंध हेच केवळ शाश्वत आहे. इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत अशाश्वत आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की दुःखालयम अशाश्वतम. तर असं हे अशाश्वत स्थिती तुकाराम महाराज सांगतात की या तोंडामध्ये घ्यायचा घास सुद्धा तो तोंडामध्ये घेऊ शकत नाही. आणि म्हणून हा विचार केला पाहिजे की चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलविते हरिविण. आपलं शरीर कोणामुळे चाललेलं आहे? चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलविते हरिविण. आपल्याला बोलवतो, चालवतो, सगळं काही करवतो कोण? हा हरी आहे. आणि म्हणून आपण करता आहे किंवा मी अहंकार, मी सर्व काही करताय, माझ्यामुळे सगळं काही चाललेलं आहे, हा कलियुगातला भाव आहे. मी गेलो तर सगळं थांबेल, काहीही बिघडणार नाही. तर हा जो भगवंत चाले हे शरीर कोणाची असते, आपण भगवंताच्या कृपेने सगळं आपलं शरीर चाललेलं आहे, आपलं जीवन चाललेलं आहे. एक क्षणोक्षणी आपल्याला आठवण राहायची असेल तर आपण सत्संगामध्ये राहिलं पाहिजे, भगवंताच्या भक्तांच्या बरोबर राहिलं पाहिजे, हरिनाम केला पाहिजे, हरिकथा केली पाहिजे, हरीची सेवा केली पाहिजे, वैष्णवांची सेवा केली पाहिजे. कारण ह्याच गोष्टी नित्य आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला त्यांना जावं लागलं, कारण बादशाचा आदेश आहे, नाही म्हणू शकत नाही. आणि म्हणून ते लढाईला गेले. आणि जसं पांडुरंगाने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं होतं, त्या दोघांचाही, हरीचा आणि मुकुंदचा, दोघंही ते युद्धामध्ये मारले गेले. त्याबरोबर संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं आणि फक्त शिल्लक राहिली की अमाई आणि या दोन्ही हरी आणि मुकुंदच्या दोन्ही पत्नी. तर त्या काळच्या प्रथेनुसार हरीची पत्नी ही सती गेली आणि मुकुंदची पत्नी ही गर्भवती होती. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की गर्भवतीच्या पोटामध्ये पतीचा अंश असतो, म्हणून ती सती जात नाही किंवा जाऊ नये. तर ही मुकुंदची पत्नी जी आहे ही सती गेली नाही, हरीची पत्नी सती गेली. तर मुकुंदची पत्नी गर्भवती आणि अमाई, आता हे सगळं उद्ध्वस्त झाल्यानंतर पुन्हा देहूला आले आणि तिला जो मुलगा झाला त्याचं नाव विठ्ठल, आणि त्याने त्यांची सेवा सुरू केली. आणि त्या परंपरेमध्ये आजही देहूच्या विठ्ठल रुक्मिणीची जी आहे, त्या सगळे मूळ पुजारी जे आहेत हे या तुकाराम महाराजांच्या विठ्ठलापासून आलेले आहेत. तर ह्या सगळ्या परंपरेमध्ये, तर त्यानंतर जो आहे सातवी पिढी जी आहे ही संत तुकाराम महाराजांची 7वी पिढी आहे. आणि त्यामध्ये 7व्या पिढीमध्ये संत तुकाराम महाराज आले. तर ही परंपरा जी आहे, विश्वंभर पंढरपूरला जायचे, तर त्याच्या अगोदरपासूनच की प्रत्येक जण असे
आषाढी एकादशीला किंवा प्रत्येक एकादशीला चालत पंढरपूरला जात असत. कारण त्यावेळेला इतर काही नसायचं. खास करून चातुर्मासामध्ये आपण पाहतो चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीला होते त्यावेळेला सगळे बंगाल ओरिसामध्ये यायचे. तसेच इथे पण महाराष्ट्रामध्ये चातुर्मासामध्ये जायचं कुठं तर पंढरपूरला. 4 महिने पंढरपूरला किंवा 4 महिने जे आहेत तीर्थयात्रेला जात असत. तर त्यातला हा आषाढी शयन एकादशी जी आहे या दिवशी भगवंत झोपतात, त्या दिवशी दर्शन घेण्यासाठी तर सगळे भक्त जे आहेत ते पंढरपूरला जातात. नंतर 4 महिने तिथं वास्तव्य करतात कार्तिक एकादशीपर्यंत आणि कार्तिक एकादशी झाल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्या गावी परततात. तर ही परंपरा जी आहे पंढरपूरला चालत जायची ही अनादी काळापासून आहे. आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तीर्थस्थानाला भेटी द्याव्या, तीर्थस्थानामध्ये जाऊन राहावं. तर हे धामामध्ये जाणं हे एक आध्यात्मिक जीवनाचा भाग आहे की जिथं प्रत्यक्ष भगवंतांनी लीला केलेल्या आहेत, जिथं प्रत्यक्ष भगवंताच्या भक्तांनी लीला केलेल्या आहेत, जिथं प्रत्यक्ष भगवंताचे भक्त आपल्या जीवनावरून सगळ्या लोकांना शिकवतात की कसं भगवंताची भक्ती करावी. आणि म्हणून हे धाम जे आहे इथे आल्यानंतर अशा संतांचा साधूंचा दर्शन होतं, त्यांचा सहवास प्राप्त होतो. आणि म्हणून यासाठी आपण पंढरपूरच्या वारीमध्ये चालत जातो आणि त्यांचा संग घेतो. तर हीच परंपरा तुकाराम महाराजांच्या कितना बजे तकच्या मंत्ररूप प्रभू किती वेळ आपल्याकडे पुढे आहेत का? दररोज किती बरे असते? 8:30 पर्यंत. ठीक. तर तुकाराम महाराज जे आहेत हे याच परंपरेमध्ये आल्यानंतर ते सुद्धा तुकाराम महाराज जे आहेत हे देहूपासून जात होते. त्याचा आता देहू तुकाराम महाराज जात असत. त्यानंतर सगळ्या ठिकाणावरून भक्त लोक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असत आणि काही सगळे एकत्र यायला लागले की सगळे एकत्र म्हणून जात असत. तर तुकाराम महाराज सुद्धा एक वर्षी पंढरपूरला जाऊ शकले नाहीत. कारण त्या खूप आजारी होते. ज्यांना त्यांचं शरीर जे आहे इतकं थकलेलं होतं की ते जाऊ शकत नव्हते. परंतु तुकाराम महाराजांनी प्रचार केलेले सगळे चालले होते आणि त्यांनी अगदी देऊच्या गावाच्या वेशीच्या तिथे आजी नदी आहे, तिथं बसस्टॉप जे आहे ती बेस होती देऊगावची पूर्वीची. तर तिथे येऊन पाहिलं की अरे अनेक लोक पंढरपूरला जात आहेत, कसे तरी चालत ते तिथपर्यंत आले. पाहिले अनेक जण ज्यांना भक्तीमध्ये त्यांनी आणलं, त्यांच्या प्रचारामुळे सगळे लोक हरिकीर्तन हरिकथा करायला लागले, पंढरपूरला त्यांच्याबरोबर जात होते. हे सगळे लोक पंढरपूरला चाललेले आहेत दिंड्या पताका घेऊन कीर्तन करत. पण तुकाराम महाराज त्या वर्षी एके वर्षी जाऊ शकले नाहीत. आणि म्हणून डोळ्यामध्ये अश्रू धारण करून त्या प्रत्येक जाणाऱ्यांचे चरणात स्पर्श करत होते. लहान थोर कोण नाही, त्यांनीच प्रचार केलेले भक्तही तिथे होते. त्या सगळ्यांचं चरण स्पर्श करत, कारण पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेले आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारा व्यक्ती हा सामान्य नाही आहे. पांडुरंगाचं दर्शन ज्याला प्राप्त होतं हा व्यक्ती त्याचं भाग्य अतिशय उज्ज्वल आहे. तर भाग्य मराठीमध्ये आपण भाग्यवान म्हणतो. हा भाग्यवान शब्द कशासाठी आहे? जो भगवंताला जाणतो तो भाग्यवान. आपल्याला वाटतं की पैसा ज्याच्याकडे आहे तो भाग्यवान, स्वरूप ज्याच्याकडे आहे तो भाग्यवान, प्रतिष्ठा ज्याच्याकडे आहे तो भाग्यवान. त्याच्यासाठी हा भाग्यवान शब्द नाही. भाग्यवान याचा अर्थ आहे भगवंताला जो जाणतो तो भाग्यवान. भग म्हणजे भगवान आणि त्या भगवंताला जाणतो तो म्हणजे भाग्यवान. तर हे सगळ्यात मोठं भाग्य, ऐश्वर्य, भौतिक ऐश्वर्य जे आहे हे भाग्य नाही आहे. म्हणून त्या पांडुरंगाच्या चरणावरती डोकं ठेवायला मिळणं या त्या पांडुरंगाच्या चरणाला पूर्वीच्या काळामध्ये मिठी सुद्धा घालत असत. तर हे प्राप्त होणं हे अतिशय भाग्याचं लक्षण आहे. आणि ते केव्हा कळेल आपल्याला? त्याचं महत्व जेव्हा कळेल त्यावेळेलाच, अन्यथा कळणार नाही. काय लोक म्हणतात अरे कशाला तुमची आयुष्यातली वर्षातली 20-25 दिवस वाया घालवता, काय तुम्हाला मिळणार आहे? कामधंदा करा, शेती करा, नोकरी करा, व्यवसाय करा, काय त्या तिकडे जाऊन मिळणार आहे? पांडुरंग घरात पण आहे. तर असं असून सुद्धा लाखो लोक का जातात? कारण त्याच्यामध्ये काहीतरी आहे, ते गेल्याशिवाय कळणार नाही. तर नाहीतर लाखो लोक त्यांना काय कोण पैसे देऊन बोलवत नाही, तुला एवढे महिन्याला पगार देतो 2000 रुपये चालत आहे पंढरपूरला, असं कोणाचं नसतं. उलट स्वतःचे पैसे घालून जातात. तर का? याच्यामध्ये काहीतरी त्यांना आत्मिक समाधान आहे ज्याचं भौतिकदृष्ट्या वर्णन करता येत नाही. आध्यात्मिक आनंद हा भौतिकदृष्ट्या वर्णन करताच येत नाही. हा अनुभवाचा गोष्ट आहे.
आणि जसं आपण अनुभव घेतो, जसं भागवतचं पालन आपण करतो, तसे आपल्याला अनुभव आल्यानंतर आपल्याला या भौतिक आनंदाचा विसर पडतो किंवा त्याच्या पलीकडे आपण जातो, त्याचा विचारही करत नाही, तुलना सुद्धा करू शकत नाही. तर असा हा आध्यात्मिक आनंद जो आहे हा अनुभवाची गोष्ट आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज त्यांना एक अभंग आहे, सुंदर अभंग आहे, ते म्हणतात की भक्तीचा जो अनुभव आहे कसा आहे की पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. तर भक्तीमध्ये आनंद कसा आहे हे कसं कळणार आम्हाला? ते केल्याशिवाय कळणार नाही, केल्याशिवाय कळणार नाही. त्याला उदाहरण काय देतात की पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा. पाण्यामध्ये मासा झोप कसा घेतो? कारण आपण झोप घेतो याची पद्धत निराळी आहे. आपण डोळे झाकून जरी पाण्यात झोपलं तरी झोप येणार नाही आपल्याला, बुडून जाऊ आपण. पण मासा आरामात झोपतो. तर ते कसं हे कोणीही एक्सप्लेन करू शकणार नाही किंवा ते कसं होतंय हे कुठल्याही शब्दात PhD करून सांगताच येणार नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. फक्त त्यासाठी मासा जावं लागेल. तर भगवंताची, विठ्ठलाची भक्ती जर समजून घ्यायची असेल तर भक्तच झालं पाहिजे. भक्त्या माम अभिजानाती यावानश्चास्मी तत्वता. का सांगतात भगवान श्रीकृष्ण? कारण हे रहस्य आहे. भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की इदम ते गुह्यतरम, गुह्यात 2 वेळा म्हणतात भगवंत. त्याच्यानंतर आणखी दुसऱ्या श्लोकामध्ये गुह्यतरम, म्हणजे 3 वेळेला भगवंत म्हणतात की हे रहस्य आहे, रहस्य आहे, रहस्य आहे. अर्जुनाला सांगतात की 18 अध्याय तुला मी सांगितले, आता या 18व्या अध्यायातलं रहस्य काय आहे मी तुला सांगतो. आता 18 अध्याय काय रहस्य आहे कुणी पण पाठ करू शकतो. 18 अध्यायातले 700 श्लोक कुणीही पाठ करू शकतो. मग रहस्य काय त्याच्यामध्ये? भरपूर लोक आहेत 18 अध्याय पाठ केलेले, प्रत्येक श्लोक पाठ केलेले, प्रत्येक श्लोकावरती प्रवचन लोक देणारे लोक भरपूर आहेत. मग याच्यामध्ये रहस्य काय? तेच 9व्या अध्यायामध्ये पण भगवान सांगतात की राजविद्या राजगुह्यम, जे सगळ्यात मोठं हे काय आहे? गुह्य पण आहे. तर भगवद्गीता एवढं उघडं पुस्तक असताना, एवढं ज्ञान याचं सगळ्यांना मिळत असताना त्याच्यामध्ये रहस्य काय आहे? तर भगवंत ह्या श्लोकानंतर सांगतात की रहस्य काय? मनमना भाव मत भक्तो. भक्ती हे रहस्य आहे. आता भक्ती याचा अर्थ काय? जोपर्यंत तुम्ही सेवा करत नाही, जोपर्यंत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपण करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येणार नाही. म्हणून जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. भक्तीचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर केली पाहिजे, नाहीतर कळणार नाही. दुसऱ्या एका अभंगामध्ये सांगतात की बोलाचीच कडी बोलाचीचा भात, खाऊन अतृप्त कोण झाला. म्हणतात की तुम्ही कडी भात कढीभात 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 म्हणलं तर पोट भरणार आहे का? नाही भरणार. म्हणून नुसतं भक्ती 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 म्हणलं तर भक्ती नाही होणार, केली पाहिजे. बोलाचीच कडी बोलाचीचा भात, म्हणजे बोलाचीच कडी कढीभात 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 म्हणलं तर पोट भरत नाही. त्याप्रमाणे भक्ती केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, भक्ती श्रेष्ठ आहे, भक्तीसाठी मनुष्य जन्म आहे, सांगून उपयोगाचं नाही, केली पाहिजे. आणि हे रहस्य आहे. आणि हे रहस्य उलगडायचं असेल तर ती भक्ती करण्याची जी संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे मनुष्य जन्मामध्ये, ही अशाच प्रकारच्या, असाच ज्याचा भाव आहे त्यांच्या संघामध्ये प्राप्त होते. आणि पुरी पंढरपूरची वारी जी आहे या अशा एकाच उद्देशानं जाणारे लोक तिथे असतात किंवा असले पाहिजेत, इतर कुठला उद्देश नाही. आणि म्हणून अशा भक्तांच्या संगतीमध्ये आपल्याला भक्तीचा अनुभव येतो. आणि मग कळतं का म्हणतात तुकाराम महाराज, आता कोठी धावे मन तुझे चरण देखील या, की तुझे चरण बघितल्यानंतर आता मला दुसरीकडे कुठं माझं मन धावतच नाही. तर असे हे तुकाराम ज्यावेळेला गावच्या वेशीवरती येतात, त्यांना पंढरपूरला जाता येईना, आजारी आहेत, खूप ताप आलेला आहे, तरी पण गावच्या वेशीकडे येऊन सगळ्या जाणाऱ्यांचे भेट घेतात, त्यांचे चरण स्पर्श करतात, त्यांच्या चरणाची धूळ आपल्या माथ्याला लावतात आणि त्यांना चंदन लावून, त्यांना हार घालून त्यांचा सत्कार करतात. अरे किती भाग्यवान तुम्ही, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चाललाय, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चाललंय, किती भाग्यवान, मी जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या हाताने एक पत्र लिहितात की हे पत्र एका शेतकऱ्याकडे देतात. एक भगवंताला भेटणारा भक्त त्याला सांगतात की हे माझं पत्र पांडुरंगाला दे. आणि तोही भक्त पत्र घेतो आणि पांडुरंगाला देण्यासाठी तो घेऊन जातो. आणि एवढी मोठी रांग लागलेली असते, त्या रांगेत आल्यानंतर पांडुरंग, त्या शेतकरी जो आहे तो पांडुरंगाला पत्र देतो. त्या पत्रामध्ये पांडुरंग, त्या शेतकरी पांडुरंगाला वाचून दाखवतो की तुकाराम महाराजांचं पत्र आहे. आणि तुकाराम महाराज सांगतात की माझी शारीरिक अवस्था ठीक नाही आणि म्हणून मी तुमच्या दर्शनाला येऊ शकत नाही आणि मला क्षमा करा. तर
पत्र पांडुरंग बघतात. पांडुरंग म्हणतात की अरे या तुकारामासाठीच मी एकट्यासाठी उभा आहे, बाकी सगळे कुठल्या ना कुठल्या तरी उद्देशाने येतात, मला काहीतरी पाहिजे. कोणी कोणी काय काय लोक नवस करायला येतात, काही भागायला येतात, हे करा ते करा ते करा. तुकाराम असा एक आहे की काही मागत नाही आणि त्याच्यासाठी भगवंत वाट बघत असतात. वाट पाहे उभा भेटीची आवडी. कशासाठी? भेटीची आवड आहे. कुणाची? भगवंत. जसं भक्ताला भगवंताची ओढ आहे तशी पांडुरंगाला सुद्धा भेटीची आवड आहे, त्यांना सुद्धा भक्ताची ओढ आहे. कारण म्हणून असा भक्ताची ओढ भगवंताला लागलेली आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये काही भक्तीच नाही आहे त्यालाही दर्शन देतात भगवंत, नाही असं नाही, भगवंत सगळ्यांना दर्शन देतात. परंतु जो भगवंताच्या भेटीला आलेला आहे, प्रेमाने भेटायला आलेला आहे, अशा भक्ताची स्वतः भगवंत वाट पाहतात. आणि मग पांडुरंग म्हणतात की रुक्मिणीला सांगतात की हे रुक्मिणी, तुकारामाचं पत्र आहे की पांडुरंग या मला भेटायला येऊ शकणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही इथे उभे आहे, तर आमच्या इथे उभं राहण्याचं कारण काय? अशा भक्तांना भेटण्यासाठी आपण इथे आहोत. तिथे भरपूर लोक येत असतात, ते आम्हाला कुठे भेटतात इथे, ते फक्त आम्हाला बघायला येतात आणि निघून जातात. पण भेटायला कोण येतो? बघणं आणि भेटणं याच्यामध्ये फार फरक आहे. तर बघतात सगळे निघून जातात, त्यांना माहिती नाही कोण मी आहे ते. तर रुक्मिणी तुकाराम पांडुरंग म्हणतात रुक्मिणीला की तो जर माझ्याकडे येत नसेल तर मला त्याच्याकडे गेलं पाहिजे, मला त्याच्याकडे गेलं पाहिजे. मग रुक्मिणी म्हणतात की अहो ठीक आहे प्रभूजी, पण तुम्ही जर गेलात तर आता हे सगळे दर्शनाला आले त्याचं काय होणार? काय का असे ना आलेत ना दर्शनाला, कोणी का असे ना, तुम्ही वचन दिलेलं आहे पुंडलिकाला, पापी असो कसाही असो, दीना कसाही असो, तुम्ही त्याला दर्शन द्याल, तुम्ही त्याला प्रेम द्याल. तर एवढे लाखो लोक तुमच्या दर्शनाला आले, तुम्ही सोडून कसं जाणार? आता जाऊ नका, असं करा ना, तुमची कार पाठवून द्या, तुमच्या गरुडाला पाठवून द्या, तो गरुडावरती बसून येईल. तुम्ही तिकडे जायची काय गरज नाही, गरुडाला पाठवून द्या. मग पांडुरंग आपल्या गरुडाला बोलवतात, जा रे देऊला जा आणि त्याला तुकाराम महाराजला घेऊन ये. म्हणून त्या गरुडाला पहिलाच माहिती होतं देऊ कुठे आहे ते. असं नाही की तो पहिल्यांदा चालाय जायच्या वेळेला, हे अगोदर पण आलेला आहे गरुड तिथे आणि देऊचा ऍड्रेस त्याला GPS बरोबर माहिती आहे. तर तिथे आला तिथे आणि तिथे आल्यानंतर गरुड तुकाराम महाराज सांगतो की तुकाराम माझ्या वाटेवर बस, भगवंताने तुला बोलवलेलं आहे. तुकाराम म्हणतात की नाही 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 नाही, हे कसं शक्य आहे? गरुड भगवंताचं वाहन आहे आणि त्याच्यावरती माझा पाय लागेल? नाही नाही नाही, हे मला शक्य नाही. जरी भगवंताने पाठवलं असेल त्या गरुडाच्या वाहनाला माझा पाय लागला तर किती पाप आहे, म्हणून हे करू शकणार नाही. म्हणून सांगतो की मला माफ कर. ते सांगतात की जरी चप्पल जरी सोन्याची झाली त्याला डोक्यावर कोण ठेवत नाही. पायीची वाहन पायीची बरी. भक्त किती जरी मोठा झाला तरी भगवंत बनू शकत नाही. पायीची वाहन पायीची बरी. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की हे गरुड जे आहे हे विष्णूचं वाहन म्हणून प्रसिद्ध आहे आणि म्हणून तशीच त्याची ओळख राहावी. आणि मी जरी त्यांचा भक्त असलो तरी माझा अधिकार नाही की भगवंताच्या भगवंताच्या चरणावरती किंवा भगवंताच्या स्थितीवरती मी भगवंत कधीच होऊ शकणार नाही. माझ्या विठोबाचा ऐसा प्रेमभाव की असा हा प्रेमभाव आहे. आणि आणखी एका अभंगामध्ये सांगतात की माझ्या विठोबाचे पद जो अभिलाषी जाशील नरकाशी तुका म्हणे. कोण असं समजत असेल की मी विठ्ठल होईन, कोण असं म्हणत असेल की मी कृष्ण होईल, असा जो विचार करतो त्याने नरकाचा रस्ता धरलेला आहे. भरपूर लोक म्हणतात की अरे मी भगवंत झालो किंवा मी भगवंत होईन. सगळी भक्ती कशासाठी करतात तर मी भगवंत आहे हे ओळखण्यासाठी करतात. तर तुकाराम महाराज सांगतात की माझ्या विठोबाचे पद जो अभिलाषी जातील नरकाशी तुका म्हणे. की माझ्या विठोबाचे, हा विठ्ठल जो आहे सच्चिदानंद एकमेव आहे, दुसरा कोणी नाही, आपण त्याचे सेवक आहोत. आणि म्हणून म्हणतात की चप्पल जरी सोन्याची झाली तरी कोणी डोक्यावर ठेवत नाही. भक्त जो आहे हा भक्तच राहतो आणि भगवंत जो आहे हा भगवंतच राहतो. कितीही जरी सच्चिदानंद स्थितीमध्ये शुद्ध झाला तरी तो कधीही भगवंत होत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की हे जे वाहन आहे हे विष्णूचं वाहन आहे, मी ह्याच्यावरती बसणार नाही. आणि म्हणून गरुड पुन्हा माघारी जातात. आणि तिथे जाऊन तोपर्यंत गर्दी ओसरलेली आहे. आता रुक्मिणीने आणि बघतात की गरुड आला, त्याला वाटतं की अरे तुकाराम पण आलेला आहे. आणि तोपर्यंत गर्दी ओसरलेली असते. आणि मग रुक्मिणी आणि विठ्ठल दोघंही त्या गरुडावरती बसून तुकाराम महाराजांच्या दर्शनाला देहूमध्ये येतात. तर असे तुकाराम महाराज जाऊ शकले नाहीत,
तर त्यांच्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग आणि रुक्मिणी, विठ्ठल आणि रुक्मिणी दोघंही देहूमध्ये आले. एवढंच नव्हे तर तुकाराम महाराजांच्या घरामध्ये त्यांनी प्रसाद पण घेतला आणि तुकारामाला भेटले. नंतर पुन्हा पंढरपूरला गेले. तर पंढरपूरच्या वारीबद्दल अशा अनेक लीला आहेत. पण आपण काय तुकाराम महाराजांचे एवढे आणि विश्वंभरा एवढे काय श्रेष्ठ भक्त नाही की आमच्या घरामध्ये येऊन विठ्ठल म्हणतील की ठीक आहे आता तू येऊ शकत नाही, मी येतो. पण त्यासाठी आपल्याला पहिला तेवढी भक्ती करावी लागेल की जिथे आहे तिथे जाऊन भेटावं लागेल. तर आपली ही जी आहे भगवंताची सेवा, कलियुगामध्ये भगवंताने आपल्या नावामध्येच रूप धारण केलेलं आहे. भगवंत नामामध्येच आहे. तर हरिनाम, हरिकथा, हरिभक्तांचा संघ या सर्वांनी या कलियुगामध्ये आपल्याला विठ्ठलाची भक्ती प्राप्त होईल. तर आपण सर्वजण भाग्यवान आहोत की या एकाच उद्देशानं आपण पंढरपूरकडे चालत चाललो आहोत. धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की. हरे कृष्णा. आपल्या सर्वांना